कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोळांपूर गावात गेल्या काही दिवसांपासून एका वानरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या वानराची शेपटी कोणीतरी कापल्याचा प्रकार घडल्यानंतर ते अधिक आक्रमक झाले. त्यानंतर या वानराने थेट गावातील नागरिकांवर हल्ले सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. आत्तापर्यंत तब्बल 63 जणांना चावा घेतल्याची माहिती समोर आली असून काही जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितलं जात आहे. अनेक नागरिकांना दुचाकीवरून खाली पाडल्याच्या घटना घडल्या असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले. वन विभागाच्या माहितीनुसार संबंधित वानर याआधी अनेक वेळा रेस्क्यू करण्यात आले. त्यामुळे गावातील रस्ते, गल्लीबोळ आणि परिसराची त्याला चांगली माहिती असल्याचं सांगितलं जात आहे. वानराला पकडण्यासाठी वन विभागाची टीम आणि स्थानिक तरुणांकडून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच बेशुद्ध करण्यासाठी डासचा वापर करण्यात आला होता, मात्र त्यातूनही हे वानर निसटल्याची माहिती आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण वाढलेलं असून अनेक जण हातात काठी घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नसल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान वन विभागाने हे वानर पिसाळलेले नसल्याचं स्पष्ट केले, मात्र त्याचा रोग केवळ माणसांकडे असल्याचं सांगितलं जात आहे. वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली असून संबंधित वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या वन विभागाकडून पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांना, गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.